नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। आम्ही इथे जो मोर्चा काढलेला आहे ते कुठेतरी संविधानाची पायमल्ली होताना दिसत आहे आणि बाबासाहेबांवरती जे अपद्र म्हटलं तर त्याच्यावरती एक ॲक्शन टाईपचं जे वाक्य केलं की बाबासाहेब काय लावले। इतक्या वेळा जर भगवंताचं देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग लाभेल हे बोलणं संसदमध्ये हे अशोभनीय आहे। कारण तिथे संसदमध्ये चालते ते जनतेचं जे का आपली व्यथा आहे, आपली देशाची व्यथा आहे आणि देश कसा पुढे जाईल आणि जनतेला कसा न्याय मिळेल याच्याकरता अधिवेशन असते। हे तुम्हाला यांचं त्यांचं नावाचं टीका करण्याचं अधिवेशन नसते। ते आम्ही त्याच्याबद्दल त्या वाक्याचा त्यांचा निषेध करतो आणि ते निषेध करण्यासाठी आणि संविधानाचं हुकुमशाहीच्या विरुद्ध आम्ही इथे हा मोर्चा काढलेला आहे। आणि संविधान हे टिकलं पाहिजे हे लोकांसाठी एक वरदान आहे बाबासाहेबांनी दिलं आणि बाबासाहेबांचं नाव ते पूजनीय आहे। सर्व धर्माचे जे देवी देवता आहेत ते आपल्या आपल्या धर्माचे लोक चांगल्याप्रमाणे ते मानत आहेत आणि त्याची पूजा अर्चा होत आहे। त्याबद्दल ह्यांना काळजी करायची काहीच कारण नाही। तुम्ही हिंदुत्वाच्या नावावरती मतं मागू नका, तुमच्या कार्याच्या जीवावर मतं मागा आणि मग तुम्हाला जनता काय रिझल्ट द्यायचं तो देईल। इथे आज आमच्या इलेक्शनच्या वेळेला गुजरातवरनं 200 बसेस कशासाठी रात्री आल्या होत्या? गुजरातचे पोलीस कशासाठी? आमचे महाराष्ट्राचे पोलीस काय कॅपेबल नाही आहेत का? ते जे ड्युटी बजावण्यासाठी समर्थ आहेत ना। आज महाराष्ट्राचं आज देशामध्ये पोलिसांचं नाव आहे। अशा पोलिसांना बाजूला करून पोलिसांचं गुजरात पोलिसांचं इथे काय काम होतं आणि तुमची 57-57% मतदान झाल्यानंतर डिक्लेअर करतात तुम्ही तरी संविधानाला बाधक आहे आणि तो संविधानाचा मान हा राखला पाहिजे। संविधान हे जिवंत राहिलं पाहिजे तरच देश राहील, देशाचा बचाव होईल। त्याच्याकरता आम्ही आंदोलन करतोय। आपल्याला माहिती आहे की इथे जी BJPची उमेदवार होती तिच्या फॉर्ममध्ये ॲफिडेव्हिटमध्ये आणि फॉर्ममध्ये कायद्याची तफावत आहे, निवडणूक कायद्याची तफावत आहे। तरी पण या अधिकाऱ्यांनी फॉर्म तिचा रद्द करण्याची हिंमत केली नाही। कुठेतरी ही हुकुमशाही आहे। याच्याकरता आम्ही पुढे न्याय मागणारच आहोत, पण ही हुकुमशाही रद्द करण्यासाठी आम्ही मोर्चा केलेला आहे। एवढंच मी बोलू शकतो। धन्यवाद सर, तुमचं काय बोलणं आहे? नाही, आज आपला राष्ट्रीय मतदार दिवस आहे आणि राष्ट्रीय मतदार दिवशी जनजागृती करणं ह्या निमित्ताने महाराष्ट्रभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। जो निवडणूक आयोगाचा पक्षपाती धोरण आहे, जे पारदर्शक धोरण असणं अपेक्षित आहे आणि जे मतदाराचा जो हक्क आहे मतदानाचा तो कुठेतरी दूर करण्याचं काम निवडणूक आयोग करताना दिसते। कारण लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये फक्त 6 महिन्याचा फरक होता। त्यामध्ये जवळजवळ 50 लाखापेक्षा जास्त मतदार महाराष्ट्रामध्ये वाढलेले दिसले। आमचे नेते राहुलजी गांधी यांनी त्या मतदाराविषयी माहिती मागितली, ती निवडणूक आयोग देण्यास तयार नाही। खरं म्हणजे निवडणूक आयोग पारदर्शक व्यवहार निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे, तो पक्षपाती वागतोय असं दिसते। केवळ सत्ताधारी भाजप जे सांगतात त्या पद्धतीने तेवढाच माहिती द्यायची, हे जे पक्षपाती धोरण निवडणूक आयोगाचा आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने पारनाका येथे आंदोलन आयोजित केलं होतं। आपल्याला माहिती आहे 19 लाख EVM मशीन गायब आहेत। त्या मशीन कुठे आहेत, कोणाच्या ताब्यात आहेत ह्याविषयी देखील माहिती दिली जात नाही। संध्याकाळी 5 ते 6 यामध्ये जवळजवळ 70 लाख लोकांचं मतदान झालं असं निवडणूक आयोग सांगते। त्याची माहिती मागितली तर माहिती देण्याची हिंमत निवडणूक आयोगात नाही। कारण माहिती देताना त्याला पूर्ण अधिकार असून देखील केवळ सत्ताधारी सांगतील तेवढीच माहिती द्यायची, हा पक्षपाती धोरण जे निवडणूक आयोगाचा आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं। अनेक मतदारांची नावं गायब आहेत। जिकडे भाजपला मतदान मिळत नाही तिकडे मतदारांची नावं गायब करणं आणि जे असंवैधानिक आहेत, नॅचरल मतदार नाही त्यांचं मतदान यादीमध्ये नाव टाकणं आणि आयत्या वेळेवर मतं वाढवणं हेच काम वसईमध्ये देखील झालं, महाराष्ट्रात अनेक मतदारसंघामध्ये झालं। आणि जे युतीला मतं मिळालेली आहेत, महायुतीला मतं मिळालेली आहेत ती नैसर्गिक मतं नाही। कुठेही तुम्हाला जल्लोष होताना दिसला नाही।
निवडणूक आयोगाचा हा जो दुटप्पीपणा आहे, जो पक्षपातीपणा आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आजचं हे आंदोलन. धन्यवाद सर.